वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेळ्या व मेंढी मालकांना लोणी काळभोर वन विभाग यांच्या माध्यमातून लाखोंची मदत करण्यात आली आहे। रामचंद्र विनो काळभोर 84,000, सुरेश निवृत्ती रूपनर 1,12,050, प्रभू निवृत्ती रूपनर 9,000 अशी मदत करण्यात आली आहे। लोणी काळभोर वन व्यवस्थापक समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या पाठपुराव्यामुळे पहिल्यांदाच असा निधी मिळाला आहे। यावेळी वन परिमंडळ अधिकारी मंगेश सपकाळे, लोणी काळभोर वनरक्षक अंकुश कचरे, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, उपसरपंच रत्ना वाळके, माजी सरपंच राजाराम बापू काळभोर, माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर, गीताराम लांडगे, सचिन काळभोर, शिवाजी काळभोर, दिगंबर जोगदंड उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव मंगेश उत्तर सपकाळे, माझे पद आहे वनपाल लोणी काळभोर। आज लोणी काळभोर या ठिकाणी बिबट या वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये जखमी होऊन जे काही पशुधन मयत झाले होते, तर त्या बदल्यात शासनाकडे आपण पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी केली होती। तर सदर पंचनामा आणि मागणीच्या अनुषंगाने शासनातर्फे नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। तर त्यामध्ये रामचंद्र विनो काळभोर यांच्या एकूण 14 शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाल्या होत्या। तर त्यांना आपण शासनामार्फत 84,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। त्यानंतर सुरेश निवृत्ती रूपनर यांच्या 3 शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मयत झाल्या होत्या, तर त्यांना आपण जवळजवळ 12,000 रुपये नुकसान भरपाई देत आहे। सदर कामामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मदत केली। विकास काळभोर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।